काल गणपती मंडलचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडलचे सर्व लोक मला भेटले होते. तो यावेळी त्यांची चर्चानुसार असा निर्णय झाला आहे की जे काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडल किंवा जे काही संस्था आहे मुंबई स्तरावर त्याने ते सांगितला तो जे गणपती विसर्जनचे पंडाल आहे ते त्यांची सोय ते स्वतः बनवून घेऊ शकता. जे काही महानगरपालिकाचे प्रोव्हिजन्स आहे रेटच्या ते आणि देतील त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरने, पण त्यांचे सुपरविजनमध्ये यावेळी सर्व गणपती विसर्जनचे पंडाल आपण बनवून घेतले तर ते त्यांचं पण समाधान होईल. आणि एक असं मत महत्त्वपूर्ण आहे की एक वेळा विसर्जन झाला तर नंतर काय, नंतर जे रिझिड्यू आहे ते कुठे जाता, काय होता, हे आपले सर्वांसाठी एक प्रश्न आहे. तो यावेळी ते सर्व रेझिड्यू एकत्र करून परत त्याने रिसायकलिंग करून पुढच्या वर्षी गणपतीसाठी आपण यूज करू या आपण पण निर्णय केलेला आहे. तर एक गणपती मंडळचे आता रेझिड्यू इथे तिथे कुठे जाता हा एक प्रश्न होता, ते प्रश्न पण आता सुटला आहे. गणपती मंडळासंदर्भामध्ये आपल्या अनेक बैठका होतात, पोलीस विभागांसोबत बैठका होत आहेत. अनेक मंडळांची मागणी आहे की हिंदू सण मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले जावे, त्यासाठी डीजे ची परवानगी मिळावी. मात्र पोलीस प्रशासनाकडून अशी कोणत्याही स्वरूपात लेखी परवानगी मिळत नाही. तर अशा काही डीजे जर लावण्यात आले तर काही कारवाई होणार आहे का? आता त्यांना काही असं आहे ते केंद्र सरकारच्या आणि सुप्रीम कोर्टचा निर्णय होता, तर त्यामध्ये साऊंडचा डेसिमल फिक्स आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबने मध्ये असा सांगितला होता की ते केंद्र सरकारने डेसिमल वाढवू शकता का. आता त्यासाठी ते जुने स्टँडर्डचे आहे, तर त्यासाठी आपण सेंट्रल गव्हर्नमेंट आणि ते जे केंद्रीय आपलं सुप्रीम कोर्ट आहे ते सुप्रीम कोर्टमध्ये आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहे. एक वेळा ते प्रयत्न सफल झाला तर त्यासाठी आपण निर्णय घेऊ शकता. राज्यामध्ये सर्वाधिक महत्वाचा जो मुद्दा चर्चित आहे तो म्हणजे कबुतरांचा. आज त्या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. कसं पाहता आपण या सुनावणीकडे, काय सांगाल? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबने अतिशय सामंजस्याचा मार्ग काढला होता. लोकांचे आरोग्याची चिंता करायच्या, पण त्या धर्तीवर आपण जे काही प्रिकॉशन घ्यायचे असेल, रेस्ट्रिक्टेड फीडिंग, टायमिंग, क्लिनलीनेस, ते सर्व त्याने महानगरपालिकाने आदेश दिला होता की तुम्ही यासाठी योग्य योजना तयार करावा. आणि त्यामध्ये त्याने पण असा पण सांगितला होता की ते जे कबूतर आपण वर्षाने कबूतर दाणं डालता हे सर्व सांभाळून कबूतर पण मरू नये यासाठी पण तुम्ही ते प्रयत्न करावा. ते आज महानगरपालिका हायकोर्टमध्ये आपला जे काही माननीय मुख्यमंत्रीजीचे मीटिंगमध्ये निर्णय झाला होता त्याप्रमाणे स्कीम पेश करणार आहे. एक वेळा हायकोर्टाचा आदेश झाला तर सर्व सुरळीत होईल. एक काही फोटोज हे सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत जैन मंदिरांसंदर्भातले, ज्या जैन मंदिरांच्या बाहेरच्या ताडपत्री काढण्यात आल्या होत्या, मात्र त्याच जैन मंदिरांच्या आतमध्ये जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत जेणेकरून कबूतर आतमध्ये जाऊ नये. तर या संदर्भात काय सांगा? मी असं मी बघितला पण नाही आहे आणि ते यावर काय मी बोलू इच्छित नाही. काल जे आंदोलन झालं त्यामध्ये तुम्ही गेलेला होता आणि तुम्ही सांगितलं की जैन मंदिराचे जे काही ट्रस्टी आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी झाले नव्हते, बाहेरचे लोक आलेले होते. मात्र शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी आरोप केलाय की मंगरुळवार तोडा यांनी मुख्यमंत्र्यांना धर्मसंकटात टाकलं आणि त्यामुळे ते बळी पडले. मात्र जैन मंदिराच्या अनेक ट्रस्टी व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहेत तरी सुद्धा रोडा खोटं बोलतायत की त्या सहभागी झाल्या नव्हत्या. ठीक आहे, मनीषा कायंदेने मी जे बघितलं मनीषा कायंदेने असं नाही सांगितलं आहे, तरी पण तुम्ही सांगता तर ती जैन ट्रस्टीने स्वयं ऑन रेकॉर्ड टीव्हीवर सांगितलं होता की आम्ही यामध्ये न होते, आम्ही तिथे होते, पण आम्ही लोकांना रोकायला प्रयत्न केला. आम्ही निर्णय केला होता, पूर्वी आम्हाला मीटिंग ठरली होती, पण माननीय मुख्यमंत्रीजीचे मीटिंगमध्ये हा निर्णय झाल्यानंतर आम्हाला पण समाधान झालं आणि आम्ही असा निर्णय केला की आम्ही हायकोर्टच्या आदेशाची प्रतीक्षा करू. आम्ही सर्वांनी लोकांना थांबत होते, पण काही ते बाहेरचे लोक आले. भीड मार्टमध्ये जे झाला पण असा एक 10 मिनिटांमध्ये पोलिसने बिना बल प्रयोग किए बिना ते सर्व ते कंट्रोलमध्ये घेतला. साहेब, उत्तराखंडमध्ये जो पूर आला आहे त्यामध्ये महाराष्ट्रामधले अनेक पर्यटक अडकले आहेत, अजून संपर्क होत नाही. सरकारच्या पातळीवरती काय प्रयत्न चालू आहेत? सरकारच्या पूर्ण ऍक्टिव्हिटी आहे यामध्ये, त्या संपर्कामध्ये पण आहे. सरकारने जे काही आमचे जे विभागाचे अधिकारी आहे ते साधारणतः आज सर्वांना संपर्क होईल. त्याने पूर्वी पण असा काही 2-3 वेळा झाला होता, त्यानं सोडली, त्यामुळे येथे आणायची पण व्यवस्था केली होती, यावेळी पण होईल. सर, पारंपरिक खेळासंदर्भात आयोजन तुम्ही करत आहात, नेमकं कशा प्रकारे ही स्पर्धा असेल आणि किती साधारणतः स्पर्धा याच्यामध्ये सहभागी होतील, कुठल्या खेळांचा समावेश असेल?
असं आहे की हा सरकार छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे सरकार आहे. हा सरकार पारंपरिक खेळ, पारंपरिक परंपरा याने मानणारे सरकार आहे. मागच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेकचे 350 वर्ष होते. त्यावेळी आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशी खेळाचा मोठा कार्यक्रम केला होता. मुंबईच्या कार्यक्रमामध्ये 4 लाख लोकांनी भाग घेतला. यावेळी आम्ही परत ते करायचे आहे, पण ते आम्ही एक महाराष्ट्रामध्ये प्रथम वेळा ओनली फॉर देशी खेळ, फक्त देशी खेळासाठी असा एक वर्ल्ड क्लास स्टेडियम आम्ही विद्याविहार ITI मध्ये तयार केला आहे. ते स्टेडियमच्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.